नमस्कार. सुहासमानी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण महावितरण विद्युत सहाय्यक भरती प्रक्रियेत बदल झालेला आहे, तेही परीक्षेच्या स्वरूपात. काय बदल आहे ते आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. ऐन परीक्षेच्या कालावधीत बदल झाल्यामुळे विद्यार्थी मित्रांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. गुणांमध्ये आणि प्रश्नांमध्ये काय बदल आहे तो व्हिडिओत आपण समोर बघूया. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित प्रसिद्धीपत्रक जाहिरात क्रमांक 6/2023. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत विद्युत सहाय्यक या पदाकरता जाहिरात क्रमांक 6/2023 प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदाची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाईन क्षमता चाचणी दिनांक 20 ते 22 मे 2025 रोजी आयोजित करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक कंपनीच्या संकेतस्थळावर दिनांक 23/4/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. जाहिरात क्रमांक 6/2023 मधील अनुक्रमांक 7.3 खाली परीक्षेचे स्वरूप दर्शविले होते. आता सदर परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल. अनुक्रमांक सिरियल नंबर 1, विषय, प्रश्नांची संख्या, गुण आणि परीक्षेची भाषा, कालावधी इत्यादी यामध्ये दर्शवलेला आहे. तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान, प्रोफेशनल नॉलेज. प्रश्नांची संख्या आहे 25, गुणांची संख्या आहे 50. द्विभाषिक असेल परीक्षा, मराठी आणि इंग्रजीमध्ये. परीक्षेचा कालावधी आहे 75 मिनिटं. तर्कशक्ती रिझनिंग. प्रश्नांची संख्या 20, गुणांची संख्या 40. संख्यात्मक अभियोग्यता, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड. प्रश्नांची संख्या 15, गुणांची संख्या 30. आणि मराठी भाषा, मराठी लँग्वेजचं प्रश्नसंख्या आहेत 15, गुण आहेत 30. एकूण प्रश्नांची संख्या 75 आणि गुण आहेत 150. हा परीक्षेमध्ये बदल केलेला आहे. उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना दंड पेनाल्टी असेल. त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या एकूण गुणांच्या 1.1/4 0.25% इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण ग्राह्य धरण्यात येतील. तथापि उमेदवाराने प्रश्नाचे उत्तर न दिल्यास, रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नांना दंड पेनाल्टी लागणार नाही. मूळ जाहिरात क्रमांक 6/2023 मधील तसेच जाहिराती संदर्भात यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकातील इतर अटी व शर्ती अपरिवर्तित राहतील. उमेदवाराच्या हॉल तिकीट परीक्षेबाबत मार्गदर्शक सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर www.mahdiscom.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. सबब उमेदवारांनी कंपनीच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करावे. धन्यवाद.